गोरगरिबांचा दिवाळी दसरा निवडणूक वर्षामध्ये गोड करणाऱ्या आनंदाचा शिधा या योजनेला अखेर ब्रेक लागलाय। महायुती सरकारने 2022 मध्ये सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्यात आलेली आहे। यंदाच्या गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून माफक दरात दिल्या जाणाऱ्या वस्तू यापुढे जनतेला बाजारभावानेच खरेदी कराव्या लागणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13च्या लांबीकरणाकरता 28 फेब्रुवारी मध्यरात्री ते 2 मार्च दरम्यान विशेष ब्लॉक लागू करण्यात आलाय। या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत, तर अनेक उपनगरीय सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत। न्यायालयामध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये शिपाई पदाकरता भरती केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे 7वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदाकरता अर्ज करू शकणार आहेत। यंदा देशातील अनेक भागांमधील उन्हाळा अतिशय तापदायक आहे। महाराष्ट्रामध्येही तीव्र उष्णतेच्या लाटा येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा पाठलाग आढळला तर त्याला थेट बडतर्फ करण्यात यावं अशी महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। सोलापूर बाजारात लाल कांद्याची 25,000 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 1800 रुपये दर मिळाला। लासलगाव बाजारात 11,000 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 2270 रुपये दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक सुरू झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये 19,989 क्विंटल आवक झाली, त्याला साधारणपणे दर हा 2,799 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 53,855 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण 5,462 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। गेल्या वर्षीच्या हंगामात अतिवृष्टी, पूरस्थिती यामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे। डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। राज्य सरकारने शुक्रवारी याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने यंदा ऊसाचं आणि पर्यायाने साखरेचं उत्पादन घटलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तब्बल 8.5 लाख टन ऊसाचं कमी गाळप झालंय, तर साखर उत्पादनामध्ये 13,29,000 क्विंटल न घट झाल्याचं दिसून येत आहे। नागपूर विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणच्या प्रवाशांना नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खास उन्हाळी नजराणा मिळणार आहे। आता इथून थेट कोल्हापूर, जयपूरसह ठिकठिकाणी झेपावता येणार आहे। सोलापूरच्या दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाहणी केली। सद्यस्थितीत 110 किलोमीटरपैकी 108 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचं काम तसंच 84 किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झालेली आहे। 10वीच्या 1 मार्च रोजी उर्दू माध्यमाच्या तिसऱ्या पेपरला लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथल्या एका परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला। या परीक्षार्थ्यांना उर्दू माध्यमातील तृतीय भाषा असलेल्या इंग्रजी विषयाचा पेपर देण्याऐवजी इंग्रजी माध्यमातील प्रथम भाषेचा पेपर दिला गेला। ही बाब परीक्षा हॉलमधील परीक्षार्थ्यांनी पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आणून दिली, पण त्यांनी दखल घेतलीच नाही असा परीक्षार्थींचा आरोप आहे। जळगावमध्ये शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा इतिहास महानाट्यामध्ये सादर करण्यात आला। महानाट्याला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सव सोहळा पार पडला। मंदिराला 5 प्रदक्षिणा घालण्यात आल्या। या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यानिमित्त देहू संस्थानची बैठक पार पडली। नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्यासह देहूच्या विश्वस्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली। संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर बीज सोहळा येत्या 16 मार्चला संपन्न होणार आहे। एक महत्त्वाची बातमी बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदे सरकारच्या काळातील अनेक निर्णय रद्द केले, तर अनेक प्रकल्पांना आतापर्यंत स्थगिती दिली गेलेली आहे। त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंना आणखी एक जोरदार झटका दिलाय। शिंदे सरकारच्या काळात निर्णय घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातल्या
3,200 कोटी रुपयांच्या कामांना फडणवीसांनी स्थगिती दिल्याचं कळतंय। या प्रकरणावरून विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधला, तर शिवसेना मात्र यामुळे बॅकफूटवर गेलेली आहे। देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का। शिंदेंच्या निर्णयाला फडणवीसांचा ब्रेक। आरोग्य विभागाचं 3,200 कोटींचं कंत्राट स्थगित। राज्याच्या महायुती सरकारच्या जवळपास 3 महिन्यांच्या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांना ब्रेक लावलाय। शिंदे सरकारच्या काळात तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना मंजुरी दिलेल्या आरोग्य विभागाच्या 3,200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळते आहे। आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र इथे बाह्य यंत्रणेद्वारे सफाईचा करार केला गेला होता। यासाठी वार्षिक 638 कोटी रुपये तर 3 वर्षांसाठी एकूण 3,190 कोटी रुपयांचं कंत्राट पुण्यातल्या एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024ला दिलं गेलं होतं। कामाचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला यांत्रिकी साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवला गेलाय। मीडियामध्ये वाचलेलं आहे। मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन। आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे। त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री शहानिशा करून मी त्याच्याबद्दलचं या कार्यक्रमात आरोग्य एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील या निर्णयांना एकापाठोपाठ एक स्थगिती देण्यात आल्यामुळे विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे। शिंदेंच्या काळात जी कामं झाली ती कामं झाली नसून फक्त भ्रष्टाचार झालेला आहे। शिंदेंच्या काळामध्ये आरोग्यमंत्री कोण होते आपल्याला माहिती आहे आणि त्यांचे किती घोटाळे समोर आले अल्पकाळामध्ये हे आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच त्यांना भारतीय जनता पक्षाचा त्यांना विरोध होता मंत्री करण्याला, भ्रष्ट मंत्र्यांना जे काही, त्याच्यामध्ये ते एक आहे। आधी म्हटलं आहे की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला आहे जनतेसमोर आणणार असेल तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत। त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करू। देवेंद्र फडणवीसांनी फक्त आरोग्य विभागाच्या कंत्राटाला स्थगिती दिली असं नाही, तर यापूर्वी सुद्धा अनेक निर्णयांना ब्रेक लावलाय। जालन्यातील 900 कोटींचा घरकुल प्रकल्प, मुंबई डीप क्लीन मोहिमेसह बीएमसीची 1400 कोटींची कामं रद्द करण्याचा निर्णयही फडणवीसांनी घेतला होता। सोबतच शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा आणि तीर्थदर्शन योजनेवरती टांगती तलवार आहे। पण यामुळे शिवसेनेची एक प्रकारे राजकीय कोंडी झाली आहे। की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत। आम्ही स्वागत करतो। चुकीच्या कामाचं कोणीही समर्थन करणार नाही, आम्ही करत नाहीत म्हणून त्यांनी स्वागत केलं आम्ही काय त्याचा विरोध केला आहे का? आम्ही स्वागत करतो। अधिकाऱ्याने जर चुकीचे कामं करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीचे टेंडर काढत असेल त्याला जो कोणी जबाबदार असेल मग कोणीही असो त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ही सरकारची भूमिका आहे आणि त्या भूमिका अनुसरून आम्ही त्याचं स्वागतच करतो। गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे। मग ते मंत्रालयात मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांची वॉर रूम असो की वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना, यावरनं महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढच्या आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतोय। मुंबई विमानतळावरील बहुमजली पार्किंग तळापाशी पैसे देताना होणारी गर्दी टाळण्याकरता आता विमानतळावर डिजिटल पेमेंट व्यवस्था करण्यात आली आहे। मोबाईल वॉलेट, डेबिट क्रेडिट कार्डद्वारे सुद्धा पेमेंट करता येईल। यामुळे लोकांच्या वेळेत बचत होईल असा दावा करण्यात आला आहे। राज्यातील 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा भाईंदर इथं मंजूर करण्यात आलंय। मीरा भाईंदर इथल्या वाढत्या लोकसंख्येचा आणि त्या प्रमाणात वाढणाऱ्या वाहनधारकांची संख्या लक्षात घेता शासनानं इथं 58वे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जारी केलेला आहे।
मुंबईतील दादरमधील पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन टिळक उड्डाणपुलाच्या जागी नव्या पद्धतीनं केबल स्टेट पूल वेगानं आकार घेतोय. हा पूल बांधून पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेले टिळक पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महारेलनं घेतलेला आहे. नवा टिळक पूल खाली आणि त्याच्यावर केबल स्टेट पूल असं दुमजली स्वरूप टिळक उड्डाणपुलाला प्राप्त होणार आहे. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी टर्मिनसचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. या वर्षाअखेरीस टर्मिनसमधून किमान 12 मेल एक्सप्रेस वाढवण्यात येणार आहेत. तसंच वांद्रे टर्मिनसमध्ये अतिरिक्त 3 मार्गिका जून महिन्यापर्यंत प्रवासी सेवेत येतील. यामुळे या टर्मिनसमधूनही अतिरिक्त रेल्वे सेवा धावू शकेल. वसई रोड इथं नवीन टर्मिनस उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून येत्या वर्षभरात दररोज 50 पेक्षा जास्त मेल एक्सप्रेस चालवणं शक्य होणार आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणसाठा लक्षात घेता पुणे शहराचं पाणी कायम ठेवण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यानुसार सुमारे 21 टीएमसी पाणी महापालिकेला मिळणार आहे. आपण एक महत्त्वाची बातमी बघतोय. करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे जी चर्चेत आलेली आहे. करुणा मुंडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल उद्या. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होत आहे. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राजीनामा देणार आहेत अशी फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांनी केली आहे. आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील. सुष्मिता, तुमच्या सोबत करुणा मुंडे स्वतः आहेत. त्यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे. काय सांगाल, काय संवाद? खरं तर करुणाजी, ज्या पद्धतीची तुम्ही पोस्ट केलेली आहे त्यामधनं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांची पूर्णपणे अटक, चौकशी या सगळ्या गोष्टी समोर असताना किती महत्त्वाचं आहे राजीनामा होणं, काय सांगाल? खूप महत्त्वाचा आहे राजीनामा होणं आणि खूप गरजेचं आहे. क्योंकि आज नैतिकतेचा जैसे प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही आणि धनंजय मुंडेला मोठा करण्यामध्ये वाल्मिक कराडचा खूप मोठा हात आहे. आणि आज त्यांचे मंत्रिपदाचे जोरावर तो इतकी निर्गुण हत्या केलेली आहे आणि इतके घाणेरडे काम केलेले आहे. तो त्याच्यासाठी मला असं वाटतं की 100% द्यायला पाहिजे. राजीनामा कोण घोषित करणार, स्वतः मुख्यमंत्री की अजितदादा? कारण आपण बघितलं यात युती सरकारमध्ये नेमका राजीनामा द्यावा की नाही याबाबत सुद्धा संभ्रम होता. अजितदादा हे राजीनामा घोषित करणार आहे आणि 100% ह्यांचा राजीनामा होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वी कुठेतरी विरोधकांना घाबरून किंवा समाजातील एकूणच नाराजगी पाहून हा निर्णय घेण्यात येतोय की एवढे दिवस पाठराखण करण्यामध्ये अयशस्वी ठरले म्हणून हा प्रयत्न केला? ये जे आज जनताने, आज जनताचा मी खूप असं म्हणताय की सत्ता पुढे शाणपत चालत नाही असं म्हण आहे महाराष्ट्रामध्ये. फक्त मी इकडेच ऐकलेलं आहे. पण मी असं म्हणते, आत्ता मी असं म्हणू शकते की जनता पुढे राजकारण आणि शाणपत चालत नाही. जनताने खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला आहे आणि जनताची विजय आहे. और जनताची जे बाजू बघून हे लोकांना राजीनामा घ्यावा लागणार आहे. खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल ज्या पद्धतीचे पुरावे हाती आलेले आहेत, म्हणजे मुळात तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे वारंवार समोर आलेले आहेत. इतरही अनेक प्रकरणं या निमित्तानं चर्चेत आलेली होती. तुम्ही या राजीनाम्याबद्दल समाधानी आहात का? त्यानंतर तुम्ही कोणाची भेट घेणार आहात? राजीनामा जरी दिला तो खूप चांगला आहे, जरी नाही दिला तो मी अगोदर सांगितलेलं आहे की देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे. आणि आणखीन जे ये हत्या आहे ते तो आहेच, पण याचे और असे आणखीन काही कारनामे आहे. ये तो जे समोर आली ते हत्या आहे, पण जे समोर नाही आली आहे, जसे की माझ्यासोबत माझे जो बॉडीगार्ड होता माझ्या परली जेलमध्ये, ते बाहेर निघाल्यानंतर त्यांची ब्रेन हेमरेजतून मृत्यू झाली. असे जे खूप काही मौत आहे जे लोकांच्या समोर आली नाही आहे. तो ये सगळी गोष्टी जी आहे देवेंद्र भाऊ समोर मी ठेवणार आहे, जरी राजीनामा नाही घेतला गेला तो. पण 100% मला पूर्ण विश्वास आहे उद्याच्याला राजीनामा होणार आहे. धन्यवाद. तुमचे संवाद साधला. तर उद्या राजीनामा होणार आहे अशी घोषणा करुणा धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. त्यामुळे आता खरं बघणं महत्त्वाचं आहे की सरकार
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतं का? या राजीनाम्यातनं अनेक गोष्टी सिद्ध होतात. मुळात तर नैतिकता हा पहिला मुद्दा आहे. त्याचबरोबर खरंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जी चार्जशीट फाईल करणार आहे त्यातील काही धक्कादायक मुद्द्यांनंतर ही कारवाई होते का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण नक्की. अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. सुष्मिता, करुणा मुंडेंनी हा दावा केलाय की उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल. बघूया नेमकं काय घडतं या प्रकरणाच्या अनुषंगाने आणि काल दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर काय घडामोडी घडतात. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुढे जाऊया वेगवान स्वरूपातल्या बातम्या. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पांमध्ये फेब्रुवारी अखेर एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 58.68% पाणीसाठा आहे. गेल्या 10 वर्षात फेब्रुवारी अखेर सरासरी 46.99% पाणीसाठा शिल्लक असतो. यंदा सरासरीच्या 11.69% पाणीसाठा जास्त आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांकरता महापालिकेनं काढलेल्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार होतो आहे. मात्र ते सगळे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे. अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असं महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे. पुणे लोणावळ्या दरम्यान 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून 4 वर्ष लोटली आहेत, तर सुधारित अहवालाला आता वर्ष होत आलंय. यानंतरही राज्य सरकारच्या दफ्तरी हा महत्वाकांक्षी प्रकल्प विचाराधीन आहे. विद्यार्थ्यांना सीईटीच्या प्रवेश अर्जामध्ये बदल करण्याची संधी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना 3 ते 5 मार्च दरम्यान आपल्या अर्जाच्या तपशिलामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्याचबरोबर अर्धवट असलेले अर्ज किंवा शुल्क भरणं शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांनाही या कालावधीमध्ये नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. आता म्हाडाशी संबंधित सगळ्या विभागीय मंडळातही लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दिन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विभागीय मंडळातील मुख्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनता दिन आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे. MMRDA मधील मेट्रो स्थानक रोपवेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घेतलेला आहे. त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याकरता सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. या सल्लागाराच्या नियुक्तीकरता निविदा प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. पुणे शहरातील कात्रज, पाषाण, पेशवे तसंच मॉडेल कॉलनी इथल्या तलावांचं शुद्धीकरण केलं जाणार आहे, सुशोभीकरण केलं जाणार आहे. यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ही कामं केली जाणार आहेत. पुणे शहरातील सांडपाणी वाहिन्या स्वच्छ करण्याच्या महापालिकेच्या कामातही आता राज्य शासनानं हस्तक्षेप केला आहे. शासनाच्या सांगण्यावरून महापालिकेला पुढील 7 वर्षांकरता तब्बल 95 कोटी 4 लाख रुपये सांडपाणी वाहिन्या साफसफाईसाठी मोजावे लागणार आहेत. देशाचं परकीय चलनाकरता 21 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये 4.758 अब्ज डॉलरनं ते परकीय चलन वाढलेलं आहे आणि 640.479 अब्ज डॉलरवर गेलेलं आहे. रिझर्व्ह बँकेनं ही माहिती समोर आणली. सोन्याचा साठा 426 दशलक्ष डॉलरनं वाढून 74.576 अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे. केंद्र सरकारनं नोटबंदीनंतर चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या नोटांपैकी 98.18% नोटा परत बँकेत जमा झालेल्या आहेत. त्यामुळे आता केवळ 6471 कोटी रुपये किमतीच्या नोटा लोकांकडे असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलेलं आहे.